हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत, ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग. आजच्या व्हिडिओमध्ये दोन गोष्टी आहेत. आज आहे अथर्वशीर्षचं पठण. आज माझ्या घरी आम्ही सर्व लेडीज मिळून अथर्वशीर्षचं पठण करणार आहोत. 21 आवर्तनं करणार आहोत आणि आज आहे गौरीचं आगमन. गणपतीमध्ये अथर्वशीर्षचं पठण केलेलं खूप चांगलं असतं. 21 आवर्तनं करतात, एका बैठकीमध्ये करतात. ते साधारणतः 1 तासाभरात हे सगळे आवर्तनं पूर्ण करून होतात. आणि संकटनाशन गणपती आहेत, बुद्धीचे देवता गणपती आहेत, विघ्नहर्ता गणपती देवता आहेत. त्यामुळं हे अथर्वशीर्षचं पठण केलं जातं. माझ्यावरती जी क्वार्टर आहे त्यामध्ये जाधवताई राहतात. त्यांच्या घरी गौरी आणि गणपती असतात. माझ्या घरी फक्त गणपती असतात, गौरी नाही. म्हणजे गौरी आम्ही बसवत नाहीत. आणि जाधवताई गौरी बसवतात. मग त्यांच्या घरी गौरीचं आगमन आहे. तर आम्ही आलेलो आहोत वरती, म्हणजे जाधवताईंच्या घरी. आणि आता गौरीचं आहे आगमन आणि त्याची आम्ही स्वागताची सगळी तयारी केलेली आहे. गौरींची तशी सजावट वगैरे ताईंनी आधीच करून ठेवलेली आहे. म्हणजे साड्या नेसवणं वगैरे सगळं त्यांनी आधीच करून ठेवलेलं आहे. आता फक्त ज्वेलरी वगैरे घालायची आहे. गौरी गणपतीचा सण आहे ना, तो माझा फेवरेट आहे. याची खूप आतुरतेने वाट बघत असते. आमच्या घरी गौरी नाही आहेत, पण तरी सुद्धा मी जिथे पण गौरी असतात ना तिथे हजर असते. किती छान वाटतं ना गौरी आणायच्या, गौरीचे लाड करायचे. गौरीला काय म्हणजे आपण एखादी माहेरवाशीनच असते गौरी, आपण किती छान लाड पुरवतो, सगळे पदार्थ खायला वगैरे बनवतो. घर असं भरल्यासारखं होतं. आणि ज्यावेळेस गौरी जातात ना त्यावेळेस घर असं रिकामं झाल्यासारखं वाटतं. खरंच खूप छान वाटतं. हा जो सण आहे, हे जे आपली सांस्कृतिक आपली परंपरा आहे, ती मला फार आवडते. इथे चालू आहे गौरीचा शृंगार करायचा आणि हे आम्ही सगळ्याजणी मिळून करत आहेत. कोणी गौरीचा मुकुट लावतंय, तर कोणी गौरीला कानातले घालतंय, कोणी गौरीला गळ्यातले ज्वेलरी वगैरे घालत आहेत. तर सगळ्याजणी मिळून इथं आम्ही करतो आहोत. क्वार्टरमध्ये कसं असतं ना, की इथे एक कुटुंब बनलेलं असतं. आपलं कुटुंबापासून आम्ही लांब जरी राहत असू ना, तरी क्वार्टरमधलं हे कुटुंब हे आमचंच आहे. आम्ही सगळेजण एकत्र येऊन सगळे सण समारंभ एकत्रितपणे आम्ही पार पाडतो. तर इथं पण आम्ही तेच करतोय. गौरीला छानसं असं सजवायचं चालू आहे. थोडासा ऊपर करो, ऊपर करो दीदी, थोड़ा सा लेफ्ट. हाँ, वो जो मुकुट है ना, मुकुट ऊपर वाला. हाँ, या ज्या दीदी आहेत ना, या नेपाळच्या आहेत, पण यांना गौरीला सजवायला खूप आवडतं. दरवर्षी या ताईंकडे येतात जेव्हा गौरी बसलेल्या असतात त्यावेळेस, आणि सगळ्या गौरीला सजवू लागतात, गौरीचा शृंगार करू लागतात. आणि सगळे सण ना आमच्या सोबत त्या खूप आवडीने साजरे करतात. आणि इथं बघा गौरीचा शृंगार पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आणि आता गौरी किती सुंदर दिसतायत ना. ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य असतो. तर ताईंनी सगळं भाजी भाकरी वरण भात वगैरे सगळं असं व्यवस्थित नैवेद्य बनवलेला आहे.
आणि तो गौरींना दाखवलेला आहे. ब्लॉग बनेगा पक्का। मैंने डाल दिया, परसों बनाए थे, है ना? अरे दीदी मन करता है ना फिर ब्लॉग के साथ बनाने आए। आते हैं ना, हमारे घर में आते हैं, हम भी उनके घर में जाते हैं। इतनी भीड़ रहती है ना, हमारे गांव में भी ऐसा ही रहता है। हाँ, सभी के अलग अलग तरीके के बैठाते हैं। इथे सर्वजण संध्याकाळी हळदी कुंकवाला आलेले आहेत, गौरी बघायला आलेले आहेत. याच्यामध्ये सगळ्या आहेत, सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. हाँ बिल्कुल 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 करते हो ना, लाइक करना है। कमेंट करते हैं। अच्छा है, ये किया करो। आज मेरे 2 सब्सक्राइबर बढ़ेंगे, ये वाले। त्यानंतर वेळ झाली होती आरतीची, संध्याकाळच्या आरती केली आम्ही सर्वांनी आणि माझ्या घरच्या गणपतीची आरती केली आणि मग आम्हाला मंदिरात जायचं होतं. मंदिरात आज महाप्रसाद होता, त्यासाठी मग गणपतीची आरती वगैरे आम्ही केली आणि मग मंदिरात गेलो. मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मंदिरातही गणपती दरवर्षी बसवतात आणि हे आमच्या कॉटेजच्या जवळचं मंदिर आहे. याच्यामध्ये राधाकृष्णाचं मुख्यत्वे हे मंदिर आहे आणि दरवर्षी गणपती इथं बसवला जातो. तर मग इथं आम्ही दर्शन केल्यानंतर बाहेर आलो तर तिथं पुऱ्या बनवायचं काम चालू होतं आणि सगळे जेंट्स जे आहेत ते पुऱ्या बनवत होते. मग त्यांना आम्ही उठवलं आणि आम्ही सगळ्याजणी बसलो तिथं पुऱ्या लाटायला. मग आम्ही 3-4 जण बसलो, मग त्याच्यानंतर सगळेजण, बऱ्याच बायका आल्या आणि सगळ्या मिळून पुऱ्या लाटायचं काम चालू आहे. कारण जेवायला बरेच जण बसलेले होते आणि पुऱ्या लाटण्यासाठी माणसं जी होती ना ती कमी पडत होती. मग आम्ही बसलो आणि पटापट लागलो पुऱ्या लाटायला. इतक्या पटापट पुऱ्या लाटल्या ना, आणि त्यानंतर मग आम्हालाही जेवायला जायचं होतं. त्याच्यामुळं मग आम्ही इथं थोडा वेळ म्हटलं चला सेवा तरी केली पाहिजे, थोडीशी सेवा होऊन जाईल. आमची गाठ पडती सारखी मंदिरात, आमची एमएच ला गाठ पडली होती. त्या काही ओळखीच्या आहेत की हो, पुस्तक द्यायची. थोडा वेळ पुऱ्या लाटल्यानंतर आम्ही इथं जेवायला बसलोय, कारण बाकीच्या बायका पण अजून पुऱ्या लाटतायत तिथं. मग म्हटलं चला आता आपण जेवण करूया आणि मग घरी जाऊयात. तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा. छान छान कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.